महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचं मी स्वागत करतो. आज आपण या ठिकाणी आमच्यासाठी आलेला आहात. नाना पटोले हे एक आगळं-वेगळं व्यक्तिमत्व आहे काँग्रेसमधलं. काँग्रेसमध्ये एकापेक्षा एक मोठे दिग्गज नेते असताना त्यांनी 1999 साली विधानसभेची निवडणूक जिंकली आणि पाहता-पाहता ते लोकसभेवरही गेले, दिग्गजांचा पाडाव केला आणि पूर्व विदर्भामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी स्वतःचे एक स्थान बनवलं. राजकीय व्यक्तीविषयी चर्चा होत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप असतात, परंतु काही गोष्टींची नोंद घ्यावीच लागते. आता ते 2021 पासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. 2014 नंतर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची अवस्था कशी राहील याविषयी लोक ठामपणे सांगायचे की या पक्षाचं काही खरं नाही. हा पक्ष आता काही अस्तंगत होत आहे. ह्या पक्षाचे महाराष्ट्रामध्ये किती विधानसभेला आमदार येतील आणि किती लोकसभेला खासदार येतील याविषयी लोक बोलत असतानाच या आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जर सर्वात उत्तम कामगिरी कुठल्या पक्षाने केली असेल तर ती काँग्रेसने केली. काँग्रेसचा जनाधार हा संपत नाही असं विधानसभेने दाखवून दिलं. कारण 2019च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या 15 जागा येतील का नाही असं लोक म्हणत होते. त्या ठिकाणी त्यांच्या 44 जागा आल्या. आज 13 खासदार आहेत. नानाभाऊ आज अध्यक्ष आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे. आज काँग्रेस सज्ज झाली आहे विधानसभेच्या निवडणुकांसाठी. मला त्यांना पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस चर्चेच्या केंद्रबिंदूस्थानी आहे. सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे लोकसभेला महाविकास आघाडीचं जागा वाटप हे कुठल्या दिशेने जाईल असं तुम्ही सांगू शकाल याल? पहिले तर आपल्या यूट्यूब चॅनलला मी पहिल्यांदा आलेलो. आपल्या सगळ्या दर्शकांना मी मनापासून शुभकामना देतो आणि एक प्रामाणिकपणे लोकांच्या भावना ठेवणारं, लोकांच्या विचाराला प्रत्येक व्यवस्थेला समजून सांगणारं हे यूट्यूब चॅनल आहे. त्यामुळे या चॅनलची जेवढी तारीफ करावी तेवढी कमी, म्हणून मी तुम्हाला पहिले शुभेच्छा देतो. आणि आपण जो प्रश्न विचारला की महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं धोरण, खरं तर आमचा तिघांचाही एक प्रयत्न असा आहे की आज जी काही महाराष्ट्राची दुर्दशा, जे सत्तेमध्ये बसलेलं महायुतीचं, एकनाथ शिंदेचं आणि भाजप-प्रणीत जे सरकार आहे त्या सरकारपासून महाराष्ट्राला वाचवणं, महाराष्ट्राचा धर्म वाचवणं. कारण की या सरकारची एकच भूमिका आहे की महाराष्ट्र कंगाल करायचं आणि गुजरातला वाटून द्यायचा. गुजरात धार्जनी जो महाराष्ट्र निर्माण करण्याचं काम सत्तेमध्ये बसलेले लोक जे करतात आहेत त्यांच्यापासून महाराष्ट्र वाचवणं हा आमच्या तिघांचाही त्याच्यावर एकमत आहे. आणि जागा वाटप हा इश्यू जो आहे आमच्यासाठी गौण आहे. त्यामुळे जो काही फॉर्म्युला आम्ही तयार करू तो उद्या 27 तारखेपासून आम्ही जागा वाटपाचं काम सुरू करू. लवकरच जागा वाटपाच्या बद्दलचं जे सीट शेअरिंग आहे ती निकाली आमची निघेल. फार काही दुमत होतील असं मला वाटत नाही. सातत्यानं बातम्या येत असतात की मुख्यमंत्री कोणाचा होईल. कारण अनेकांना असं वाटतंय आता जणू की काही महाराष्ट्रात सत्तांतर होऊच घातलेलं आहे. तशा बातम्या देत असताना लोक नेहमी प्रश्न विचारतात की मुख्यमंत्रीपद कोणाकडे राहील. तर काय महाविकास आघाडीमध्ये याविषयी सध्याची नेमकी चर्चा किंवा ह्याचा दिशा काय आहे मुख्यमंत्रीपदाविषयी? बघा, स्वाभाविक आहे, अपेक्षा मुख्यमंत्री बनायच्या सगळ्यांनी ठेवायच्या असतात. पण आम्ही विशेष करून काँग्रेसची भूमिका पहिलेपासूनच अशी राहिली की अनेक वर्ष महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेमध्ये राहिला त्यावेळेसही काँग्रेसने स्वतःचा मुख्यमंत्री जाहीर केला नाही. मग आमदारातून मधून जो कोणी नेता ठरला जातो आणि त्याला मुख्यमंत्री करता, अशीच महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काँग्रेसची परंपरा राहिलेली आहे. परवा पण राहुल गांधीजी लोकसभेचे विरोधी पक्षाचे नेते झाले त्यावेळेसही खासदारांमधून त्यांना नेता नियुक्त करण्यात आलेला होता. मोदी साहेबांनी तर खरा चमत्कारच केला.
की त्यांच्या संसदीय बी जे पीची मिटिंग न घेता सरळ त्यांच्या एन डी एची मिटिंग घेतली. चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार, पासवान काय जे असतील ते, एकनाथ शिंदे त्यांची मिटिंग केली. तिथंच त्यांनी स्वतःला नेता जाहीर केला, प्रधानमंत्री जाहीर केला आणि तिथूनच ते प्रधानमंत्री झालेत. कारण बी जे पी ही लोकशाहीला न मानणारी पार्टी आहे हे आपण त्याच्यातून सिद्ध होतं. पण काँग्रेसची भूमिका नेहमी याच्यातली स्पष्ट राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे परवा आमची जेव्हा MBAची मिटिंग झाली, पवारसाहेब, मी, उद्धवसाहेब, आम्ही सगळे, आणि उद्धवसाहेबांनी पहिले भाषण केलं आणि त्याच्यावरचं जे काही रिप्लाय होतं ते मी जाहीरपणे सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि प्रमुख नेत्यांच्या समोर मी व्यक्त केलेलं आहे की आज आम्हाला महाराष्ट्र वाचवणं हा आमचा पहिला धर्म आहे. या महायुतीच्या भ्रष्ट सरकारपासून शेतकऱ्यांना, तरुणांना, गरिबांना बर्बाद करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. कर्जरूपाने मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन दिवाळी साजरी करण्याचं काम हे सरकार करते आणि त्याचा बोजा सगळ्या सर्वसामान्यावर बसवण्याचं काम हे सरकार करते आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र वाचवणं आणि ह्याच्यानंतर निवडणुकीच्या नंतर निश्चितपणे महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार. सगळे पक्षाचे प्रमुख लोक बसून मुख्यमंत्री कोणाला करायचं हा निर्णय त्या ठिकाणी घेण्याचा भूमिका आम्ही लोकांनी मांडलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पवारसाहेब असतील, उद्धवसाहेब असतील किंवा आम्ही असू, या गोष्टीला त्यांनाही मान्यता असेल आणि महाराष्ट्रची संस्कृती जी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी सगळे आम्ही एकत्रित येऊ. हे जे काही 2-3 दिवसात बातम्या आल्या की 4 भिंतीच्या आड तरी उमेदवार ठरवायला पाहिजे मुख्यमंत्री पदाचा वगैरे, याविषयी काही असं काही चर्चा झाली आपल्या? अशी कुठलीही चर्चा आमच्याकडे झालेली नाही आणि मला असं वाटतं की हे सगळं मीडिया मॅनेजमेंट आहे असं उद्धवजी पण स्वतः, कारण की एकदा जाहीरपणे या सगळ्या वक्तव्य झाल्यानंतर असं उद्धवजीच्या तोंडात असा शब्द टाकायचा हे चुकीचं आहे आणि त्यामुळे ही अशी कुठली चर्चा झालेली नाही. बरं, आजच तुम्ही आंदोलन केलं, काळ्या फिती लावून, मूक पट्टी बांधून वगैरे, तर महाराष्ट्रामधलं सध्याचं वातावरण ज्या बदलापूरच्या घटनेनंतर बदलत गेलं, त्यावेळी तुमच्यावरही असे आरोप होत आहेत सत्ताधारी पक्षाकडून की माझी लाडकी बहीण या सारख्या योजनेला जो प्रतिसाद मिळतो आहे ते मुद्दाम तुम्ही ते समोर ठेवून तुम्ही हे सगळं करताय आणि परिस्थिती तुम्ही म्हणताय तेवढी गंभीर नाही असं दाखवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याबद्दल काय म्हणाल? हे वेदनाहीन सरकार आहे, संवेदनहीन सरकार आहे. या सरकारला खऱ्या अर्थानं भगिनींचं दुःखच माहिती नाही. या महाराष्ट्रात हे सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचं आणि कर्माचं राज्य आहे. ज्या छत्रपती महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आणि सावित्रीबाई फुल्यांनी शिक्षणाचा पाया रोवला आणि म्हणून आज आमच्या महिला ह्या पुरुषांच्या बरोबर देशाच्या राष्ट्रपती असतील, प्रधानमंत्री असतील किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आम्ही आमची भगिनी पाहतो आहे. तिचं जन्मस्थळ जो आहे तो महाराष्ट्रच आहे. त्याच सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रामध्ये चिमुकल्या मुलींवर, तेही शैक्षणिक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये हे पाप होत असेल आणि सरकारला त्याच्या वेदना नसतील, सरकार त्याला राजकारण म्हणत असेल, ते दुर्दैवी आहे. नाही, आम्ही पुढं जाऊन कारवाई करतो आहे. का नाही झाली कारवाई? इतके दिवस का लागले? का त्या पीडितांच्या पालकांना असं वनवन फिरावं लागलं? का जनआंदोलन झालं? त्याचा आत्मपरीक्षण सरकारने करावं नाही. आखरी पैसे तुम्ही देतात आहेत लाडक्या बहिणीला, तर हे तुम्ही तुमच्या घरून देत नाही आहे, कर्ज घेऊनच देतात आहेत आणि कर्जाचे पैसे तुम्ही त्यांच्याकडून वसूल करणार आहात हे त्यांना कळतं आहे. आपली स्वतःची पाठ थोपडण्यासाठी तुम्ही या योजनेसाठी 470 कोटी रुपये खर्च करतात आहात. याच योजनेतून जे कर्ज घेऊन आणलेले पैसे आहेत त्याच पैशानं तुम्ही स्वतःची पाठ थोपटत आहे. 470 कोटी रुपये नुसतं प्रसिद्धीसाठी खर्च करतात आहे, गावागावामध्ये बॅनर लावून. तुम्हाला खरं तर या लोकप्रियता या योजनेची नाही आहे. तुम्ही लावलेलं बॅनर, मी त्यांना एक गोष्ट सांगतो, म्हणजे सगळ्या
आमच्या दर्शकांनाही कळेल, गधा हा जो असतो, हा गधा पावसाळ्यात रोड होतो आणि उन्हाळ्यात लठ्ठ होतो. त्याचं कारण असं आहे, त्याला गधा का म्हणतात म्हणून त्याचं उदाहरण तुम्हाला सांगितलं पाहिजे, की गधा हा चारा खात असताना मागं वळून बघतो. ज्यावेळेस त्याला पावसाळ्यामध्ये तो चारा खात चालतो त्यावेळेस त्याला मागं हिरवंच दिसतं, म्हणून त्याला वाटतं मी काहीच खाल्लं नाही म्हणून तो रोड होतो. आणि उन्हाळ्यामध्ये तो जेव्हा मागं वळून पाहतो तर त्यावेळेस त्याला काहीच दिसत नाही, तो म्हणतो की मी खाल्ला आणि म्हणून तो लठ्ठ होतो. ह्या सरकारची अवस्था तशी आहे. यांना गधा नाही म्हणणार या सरकारला, पण ह्या जाहिरातीच्या माध्यमातून आमची योजना फार लोकप्रिय झाली असं हे सरकार समजत असेल तर हे दुर्भाग्य आहे. आणि म्हणून तुम्ही केलेली पापं, खोक्याची सरकार, असंविधानिक सरकार जे तुम्ही निर्माण केलेली आहे, महाराष्ट्रातली जनता विसरणार नाही. नरेंद्र मोदींनी अजित पवारांवर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा, इरिगेशनचा आरोप लावला. 8 दिवसामध्ये तुम्ही मंत्रिमंडळातल्या अर्थमंत्री झालात. हे महाराष्ट्र विसरलं नाही. हे जे काही चाललं 5 वर्षामध्ये हे लोकांना कळतं आहे. आणि भाजपला पहिल्यांदा 105 आमदार निवडून दिलं, हेच शल्य लोकांच्या मनात आहे की भाजपला आता दुसऱ्यांदा आम्ही एवढे मतं देऊन यांना निवडून आणणं हे आम्ही फार मोठी चूक केली. आणि महाराष्ट्राची जी राजकीय परंपरा, संविधानिक परंपरा, शाहू फुले आंबेडकरांची परंपरा, छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरेला गालबोट लावण्याचं काम, तिला तुडवण्याचं काम जे भाजपनी केलं ते आता लोक विसरणार नाही आहे. त्याच्यामुळे प्रसिद्धीचे बॅनर लावणं लोकांच्या पैशानं आणि त्याच्यात या योजनेला लोकप्रियता मिळाली असं समजत असेल तर ठीक आहे, गुडफील त्यांनी ठेवावं, त्याला आमचं काही दुमत नाही. प्रमोद महाजननी पण एकदा असंच गुडफील केलेला होता. असा गुडफील यांच्याजवळ राहू द्या, आम्हाला काही त्याचा फरक पडत नाही. पण त्या मुलींच्यावर जे अत्याचार होतात आहेत, एक घटना नाही आहे, ह्या सातत्यानं 8-10 दिवसामध्ये किती घटना झाल्या त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ते चुकतात आहात, तुमचं प्रशासन चुकते आहे का हे तुम्ही तपासा ना. तुम्ही चांगलं महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना न्याय देत असाल तर आम्ही तुमची तारीफ करू. आम्हाला राजकारणासाठी राजकारण करायचं नाही आहे. पण तेच स्वतः म्हणतात की विरोधक राजकारण करतात आहेत, आम्हाला अजिबात राजकारण करायचं नाही. मी बदलापूरला गेलो पण त्या परिवाराच्या घरी गेलो नाही. मला अनेक लोकांनी म्हटलं तुम्ही जाऊ नये, पण मी म्हटलं मुद्दाहून नाही, कारण उद्या प्रसिद्धी मला ते सगळे लोक दिसले असतील, ते बरोबर नाही. आखरी त्या चिमुरडीच्या परिवाराच्या बद्दलच्या सद्भावना सगळ्याच लोकांमध्ये आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मग अकोला असेल, बुलढाणा असेल, लातूर असेल, पुणे असेल, आता विदर्भात आत्ता 4 ठिकाणी पुन्हा अजून पेपरला बातम्या वाचल्या की हे जे चाललेलं आहे हे थांबणार की नाही थांबणार, हा प्रश्न आपण स्वतःला सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी विचारा. आरोप लावू नका आमच्यावर, पण तुम्ही स्वतःला तपासा आणि तुमच्या जो पॉवर आहे त्या पॉवरचा उपयोग जनतेसाठी करा. हीच भूमिका आमची आहे. एका अतिशय वेगळ्या काळात आपण प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झालात. देशाच्या राजकारणात महाराष्ट्राला खूप मोठं महत्त्व आहे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षाला खूप मोठा मान पण आहे. कारण देशावर सर्वाधिक काळ सत्ता काँग्रेसची होती, महाराष्ट्रात सर्वाधिक काळ सत्ता काँग्रेसची होती. या काळात आपण अध्यक्ष झालात. काँग्रेसला आता लोकसभेमध्ये एवढं चांगलं यश मिळालं आहे. नेते लोक किंवा विश्लेषक लोक असं म्हणायचे की काँग्रेस संपली, परंतु पक्ष कुठला हा जनता संपवत असते. आणि लोकांच्या मनात काँग्रेस आहे हे काँग्रेसने निवडणुकीतून दाखवून दिलं आहे. आणि विदर्भ हा असा एक भाग आहे ज्या भागातून आपण येता की ज्या भागाने काँग्रेसला नेहमी संकटाच्या अडचणीच्या काळात खूप मोठी साथ दिलेली आहे. या मतदारांच्या विश्वासाला पात्र ठरावं म्हणून आगामी निवडणुकीसाठी आपण विचार करत असताना विदर्भ हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे. या भागाने तुम्हाला सर्वाधिक मोठं यश दिलेलं आहे. विदर्भ, मराठवाडा वगैरे या सर्वांचा विचार करून काँग्रेसची नेमकी रणनीती निवडणुकीची वगैरे काही असेल याविषयी काही सांगू शकाल का? बघा, माझा मूळ पिंड शेतकरी आहे. मी आजही शेती करतो आणि शेतकरी आहो. आणि शेतकऱ्यांच्या वेदना मी लोकसभेतही मांडल्या, विधानसभेतही मांडल्या. आणि मी शेतकरी या राज्यातला हा सुखावला पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे, ही लढाई माझी कायम राहिलेली आहे. आणि ही नुसतं दिखाव्याची नाही, प्रामाणिक राहिली. मी खुर्चीपेक्षा माझा शेतकरी हा महत्त्वाचा आहे अशी लढाई मी अनेकदा लढली. मी खासदारकी सोडून टाकली, आमदारकी सोडली.
आणि म्हणून प्रामाणिकपणे ही लढाई लढत आलो. मी बहुजन समाजाचा असल्यामुळे बहुजन समाजाच्या व्यथा आणि मायनॉरिटी ज्या असतात, मग मायनॉरिटीमध्ये आमच्या नुसतं मुस्लिमच नाही, जैन, ईसाई, ब्राह्मण हे सगळी लोकं त्याच्यामध्ये येतात. आजही ब्राह्मण समाजामध्ये अनेक गरीब लोक आहेत, पोथी वाचून कसं तरी आपला संसार करणारे अनेक लोक आहेत. आज या सगळ्या लोकांना शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये न्याय मिळाला पाहिजे हे माझं स्वप्न आहे. आणि त्यासाठी माझी धडपड ही सातत्यानं चालते. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जेव्हा जातो तर मी जात पात याच्या पलीकडे जाऊन मी असं सांगत नाही की मी ओबीसी समाजाचा आहे, मी अमुक आहे, तमुक आहे. मी कधी जात सांगत नाही, कारण की माणूस कर्माने मोठा होतो. छत्रपती शिवाजी महाराज कुणबी घराण्यात जन्माला आले म्हणून त्यांनी आपली जात सांगत फिरले नाहीत. मी कुणबी समाजात जन्माला आलो म्हणून मी माझी जात सांगत फिरणार नाही, पण मी माझ्या कर्माने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी हा महाराष्ट्र पुन्हा बलशाली आणि या राज्यामध्ये सगळ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा घेऊन काम करत असताना आज महाराष्ट्रामध्ये जी काँग्रेसमधली जी लिडरशिप आहे थोडी मधल्या काळामध्ये मोठी गॅप आली. नवीन पिढी काँग्रेसमध्ये त्यांना संधी मिळाली नाही, त्यामुळे एक मोठी पिछाट आम्हाला झाली. मी ज्यावेळेस पहिल्यांदा राज्याचा काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष झालो त्यावेळेसच मी जाहीर केलं की पुढच्या काळात सगळ्या नवीन पिढीला मी संधी देईल. आपण पाहिलं असेल की आज लोकसभेतही आमचे पहिल्यांदा जाणारे खासदार आपल्याला पाहायला मिळत आहे. मी रिपीट नाही केले, मी पहिल्यांदा जाणारे खासदार तुम्हाला माझे जे आलेले 13 खासदार जे आहेत ते सगळेच्या सगळे आमचे पहिल्यांदा जाणारे खासदार आहेत. आणि त्याच्यामुळे उद्याच्या विधानसभेतही तुम्हाला नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत. ती छाननी आमची चाललेली आहे, सर्वे चाललेला आहे. मी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही आपल्या आपल्या भागात काम करा. ज्याचं सर्वेत नाव होईल त्याला कोणाला मुंबईत दिल्लीत यायचं नाही, कारण की मला स्वतः मी जेव्हा राजकारणात होतो तर दिल्लीला जा, मुंबईला जा, तिकीटसाठी मागं फिरा, आणि त्यामुळे आपल्या मतदारसंघातून मी जनतेपासून दूर राहायचो. मला वेदना राहायच्यात की काय पद्धत आहे तिकीटची. तिकीट जो चांगला असेल, जो काही असेल त्याला संधी द्यावी अशी माझी त्यावेळेसही तळमळ राहायची. पण आता मी स्वतः प्रमुख आहे, त्याच्यामुळे मी आत्ता नवीन पिढीला सगळ्यांना सांगितलं जे कोणाला निवडणुका लढायच्या आहे, जुने असोत नवीन असो, की तुम्ही तुमच्या मतदारसंघात आणि सर्वेमध्ये तुमची नावं आली पाहिजे तरच मी तिकीट देईल. मी कुठल्याही शिफारसीला तिकीट देणार नाही, मला निवडून येणारं त्या ठिकाणी चित्र पाहिजे. त्यामुळे आमचं हायकमांडही सर्वे करतात आहेत, आमचाही सर्वे होत आहे. मी स्वतः महाराष्ट्रामधल्या प्रत्येक विधानसभेला जवळून पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे सगळे चेहरे माझ्या लक्षात आहे. जवळपास अनेक चेहरे आयडेंटिफाय पण मी केलेले आहेत, पण आता सर्वेचा रिपोर्टची मी वाट पाहतो आहे. त्यामुळे होतकरू आणि चांगल्या लोकांना संधी देणं, जे काँग्रेस पक्षाच्या विचारानेही काम करेल आणि त्या भागाच्या जनतेसाठी काम करणारा असला पाहिजे. लोकातला असेल तर लोकांसाठी काम करणार, एकदम पॅराशूट आणलं तर तो लोकांसाठी काम करणार नाही. म्हणून मला असं वाटतं की यावेळेस जी मानसिकता महाराष्ट्राच्या जनतेची आहे ती काँग्रेसच्या प्रती आहे, की काँग्रेसला आम्ही बाजूला सारून फार मोठी चूक केली आणि महाराष्ट्राची ही अवदासा करण्याचं काम जे सत्तेमध्ये लोक आहेत त्यांच्यामुळे झालेली आहे. आणि म्हणून लोकांचा, महाराष्ट्राच्या जनतेचा भ्रमनिराश होऊ नये ही पण माझा त्या ठिकाणी दृष्टिकोन आहे. आणि त्या दृष्टिकोनातले त्या भागातले लोकप्रतिनिधी निवडत असताना लोकांमधलीच आम्ही उमेदवार त्या ठिकाणी देऊ आणि त्या पद्धतीचं एक रणनीती आम्ही तयार केलेली आहे. हे झालं ग्रामीण भागाचं. एक शहरी भागाचा प्रश्न विचारतो. शहरामध्ये कधी नव्हे ते ड्रग्ज, हिट अँड रन अशा अनेक गोष्टींची चर्चा व्हायला लागली आहे. महाराष्ट्रामध्ये शहरांना खूप मोठं महत्त्व आहे आणि शहरामध्ये मतदारही खूप मोठा आहे आणि काँग्रेसला शहरांमध्ये खूप जनाधार आहेच. या दृष्टीने काय विचार करता आपण? हे जे याच्यामुळे जे समस्या निर्माण होतात याकडे कसं बघतं काँग्रेस? बघा, महाराष्ट्र कधी नव्हे, ही ड्रग्जच्या अधीन जाणारा हा महाराष्ट्र कधी नव्हता. तो या महायुतीच्या एकनाथ शिंदेच्या भाजपच्या सरकारमध्ये झालेला आहे. त्याचं कारण आहे की यांच्यावरचा कंट्रोल आहे तो गुजरातचा आहे.
जे देशामध्ये सत्तेमध्ये बसलेले ते गुजरात पॅटर्नची लोक आहेत. तिथं दारूबंदी आहे, पण सगळ्यात जास्त दारू तिथं खुल्यानं त्या पक्षाचे कार्यकर्ते विकताना पण गुजरातमध्ये आम्ही पाहिलेले आहेत. अनेकदा जाण्याचा योग येतो, प्रचारात जाण्याचा योग होतो, त्यावेळेस आम्हाला निदर्शनास येतं. महाराष्ट्र हा व्यसनाधीन व्हावा म्हणून मुंद्रा पोर्टवरून मोठ्या प्रमाणात ड्रग महाराष्ट्रामध्ये येतं आणि अनेकदा ते पकडलं गेलं आणि ज्यांनी पकडलं त्या बिचाऱ्याच्या नोकऱ्याही गेल्या आणि नोकरीतून बाहेर काढण्यात आले, असे अधिकारी आपण पाहतो आहे. आम्ही राज्य सरकारला अनेकदा सांगितलं, पण राज्य सरकार त्याला ध्यानीमानी घेत नाही, कारण की यांच्या नोकऱ्या वाचवायच्या आहेत. नाही तर माझी खुर्ची चालली जाईल, मी मुख्यमंत्री पदातून उतरून जाईल, मी उपमुख्यमंत्री पदातून जाईल, अशा पद्धतीची भीती राज्याच्या राज्यकर्त्यांमध्ये आता वाटत आहे. जनता बर्बाद झाली तरी चालेल, पण आमची खुर्ची गेली नाही पाहिजे, अशा पद्धतीचं वागणारी व्यवस्था आज सरकारमध्ये आम्ही पाहतो आहे. याला हिट अँड ड्राईव्हच्या प्रकरणामध्ये सुद्धा जे काही प्रमाण वाढत आहे त्याचं कारणच ते आहे की आखरी ही जी काही नशाच्या वस्तू या तरुण पोरांच्या अंगामध्ये जेव्हा जातात ते बेभान होतात आणि त्याचे परिणाम निर्दोष लोकांना त्याच्यामध्ये जीव गमवावा लागतं, असं चित्र आपण पाहतो आहे. त्यामुळे ही सगळी परिस्थिती बदलणं, विशेष करून महाराष्ट्रातला तरुण जो आहे, जो शिकलेला आहे, तरुणी शिकलेल्या आहे, त्याच्या हाताला कामच नाही. सरकार जाहिरात काढते, काही कारणानं मग परीक्षा रद्द करते, पेपर लीक होणं, जसं संसद लीक झाली, राम मंदिर लीक झालं, तसं पेपर लीक होते आणि त्याच्यामुळे अनेक तरुणांचं आयुष्य, वयमर्यादा त्याच्यामध्ये जातात आणि त्याच्यामध्ये आयुष्य बर्बाद होतं. आम्ही त्याला एक सिस्टीम तयार करू. महाराष्ट्रामध्ये हे अवैध धंदे, ड्रग्स, हे सगळ्या गोष्टी, त्याला कसं ब्रेक लावायचं ते आमच्याजवळ सगळे त्याची यंत्रणा आहे. महाराष्ट्रातलं प्रशासन जे आज हवेमध्ये जगतं आहे, त्याला पाहिजे तसं वागते आहे, हे असं प्रशासन महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे आम्ही पाहतो आहे. ते चाललं नाही पाहिजे. त्याला अरे आम्ही जनतेचे नोकर आहोत, हे प्रशासनाला कळलं पाहिजे. मी परवा बदलापूरला जेव्हा गेलो, तिथं 4 IPS अधिकारी होते. त्यांना पण मी सांगितलं की कुठल्या सरकारचा किती दबाव आहे, पण जे काही नियमात असेल ते तुम्ही काम केलं पाहिजे, कारण की आम्ही जनतेचे नोकर आहोत. त्यांना एक उदाहरण दिलं. विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते राज्याचे, ते माझे राजकीय गुरु आहेत. आणि त्यांनी आमचे एक आमदार होते सानंदा म्हणून, त्यांनी बुलढाणा SP ला फोन लावला की बाबा आमचा आमदार आहे, सांभाळून घ्या. तर विलासराव देशमुखांचा उल्लेख त्यांनी असा फोन आला होता म्हणून स्टेशन डायरीला नोंद घेतली. आपल्याला ते माहीत, मोठी घटना तिथे त्या झाली. आखरी ते पोलिसांमध्ये तो त्यांचा अधिकार आहे की कोणाचाही फोन आला तर त्याची नोंद स्टेशन डायरीला केलीच पाहिजे, असा नियमच आहे. विलासराव देशमुख साहेबांनी सुद्धा ती गोष्ट स्वीकारली की मी फोन केला होता म्हणून. जे SP होते त्यांना काही कॉर्नरमध्ये नेऊन नाही ठेवलं होतं, काही हँगिंग नव्हतं केलं, त्याला तिथंच ठेवलं. पोस्टिंग झाली, त्याची दुसऱ्या पोलीस जिल्ह्याला पोस्टिंग झाली, त्याला ती संधी दिली. इथं तर असं आहे की जे चांगले अधिकारी आहेत IPSमध्ये, IASमध्ये, त्यांना हँगिंग करून ठेवलेलं आहे आणि जे यांच्या शरणार्थी आहेत सरकारचे DG जे, त्यांना इथं पोस्टिंग देऊन ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे भीती संपली. आखरी राज्य असं चालत नाही. आमचे काही हे नोकर नाही आहेत. मी उद्या सत्तेत राहिलो तर हे प्रशासनातली लोक माझं नोकर नाही आहेत. मी 5 वर्षासाठी आहो, ते 35 वर्षासाठी आहेत, पण मी आणि ते दोन्ही आम्ही जनतेचे नोकर आहोत, हे समजण्याची भूमिका आमची आहे. पण आज सत्तेमध्ये बसलेली लोक, त्यांना वाटतं आम्हीच मालक आहोत आणि प्रशासनात काम करणारी लोक वाटतं की आम्हीच मालक आहोत आणि त्याच्यामुळे हा जो महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ झालेला त्याची कारणं ती आहे. शेवटचा प्रश्न. काँग्रेसची एक परंपरा राहिलेली आहे की ज्या राज्यात काँग्रेसची सत्ता नसते तिथं सत्ता येते तेव्हा प्रदेशाध्यक्षाकडे तो मान जातो नेतेपदाचा. आपण त्यासाठी तयारीत असणार आहात का? बघा असं आहे रविकिरणजी की माझा इतिहास महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. मी अशा परिवारातून आहे की मी कुठं माझ्या घरामध्ये कोणी ग्रामपंचायत मेंबरही झाला नाही आणि सरपंच व्हायचं तर विषयच नाही. मी विदाऊट राजकीय परिवारातून आहे. त्यामुळे मला पक्षाने प्रदेशचा अध्यक्ष बनवून काँग्रेसला
महाराष्ट्रामध्ये पुन्हा उभं करण्याची संधी दिली. परवा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईला आले होते. राजीव गांधींच्या जयंतीचा सद्भावना दिवस साजरा करायला इथं आले होते आणि त्यांनी जेव्हा त्यांच्या भाषणात सांगितलं की महाराष्ट्र में कांग्रेस में जान डालने का काम नाना पटोले ने किया, हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं सौभाग्य आहे, माझ्यासाठी अभिमान आहे. आणि माझ्यासारख्या एका सामान्य परिवारातल्या पोराचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चालत असेल, हाही माझा गौरव आहे. जनसामान्यामध्ये नाव येत असेल तर हा माझा गौरव आहे. पण माझे राजकीय गुरु सांगायचे विलासराव देशमुख साहेब की वेळेच्या पहिल्याने नशिबाच्या जास्त काही मिळत नाही. ते वाक्य मी माझ्या डोक्यात बसवून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही रवी किरणजी तुम्ही बघा की मी नेहमी समाधानी असतो. मला काय भेटलं नाही भेटलं, पण जे माझ्या हातात आहे त्याच्यातून लोकांचा फायदा कसा होईल, महाराष्ट्राचा फायदा कसा होईल, हा विचार करणारा मी कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होईल, जे हायकमांड जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील. कारण मला ते स्वप्न बघण्यापेक्षा महाराष्ट्राला सुरक्षित ठेवणं, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा देशावरच नाही तर जगावर या महासत्ताक बनावा, हे स्वप्न मी एक कार्यकर्ता म्हणून व्यक्त करतो आणि ते माझं स्वप्न आहे आणि ते मला या महाराष्ट्रात पूर्ण करायचं. एवढंच माझं मत. अतिशय मनमोकळेपणानं तुम्ही सर्व प्रश्नांना उत्तरं दिलीत, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.